आवरलं का वहिनी? आवरलं चला. कशी दिसते माझी वहिनी? माझा मोबाईल कुठे? पण हा कलर तुमच्या सूट नाही होत. मला तेच वाटू राहिलेलं अनकम्फर्टेबल वेगळाच वाटत. वाटू राहिलाय कलर असा. आपल्याला मनाला हे मन लगेच सांगत असतं नाही का, आतून फ्रेश वाटतं जर आपण काय घातलेलं असेल ना. आणि जर एखादी कलर जर डल वाटत असेल ना तर लगेच मन सांगतं की नको असं हे, वाटतं मला चेंज करू. नको. अनकम्फर्टेबल. मम्मी झाला का ग तुझा खाऊ? डुगीचा खाऊ रेडी. आता मम्मी डुगीला खाऊ घालणार आहे आणि मी जाणार आहे बुर साडी आणायला. मकर संक्रांतीची साडी आणायला चालली मी लई खुश आहे. सगळ्यांना माहितीये साडी म्हणल्यावर आई, साडी म्हणल्यावर बायकांना दुसरं काय लागतं, फक्त साडी लागते. बघा डुगीलू इकडे बघ. ए पिलू वर बघ ना. हाय कर. हाय 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 हॅलो. गप्पा लागतात तिला ना भरमसाठ. चल ना. आता आज पण मला परत डुगीला घरी सोडून जावं लागणार आहे. तशी मम्मी सांभाळते तिला, मला येऊस तर थांबते ती. त्यावर झोपी जाईल. मम्मी ती झोपी लावा. साडीच टेन्शन आलं काय? बाई साडीचं टेन्शन नाही आलं, डोळ्यात चिंता गेलंय माझ्या. आता आहे ना, मला तर गाडी चालवायला जमत नाही नगर मध्ये. त्या गाडी चालवायला दिलेली आहे. काल काय म्हणत होता ताई तुम्हाला गाडी येते का नाही, कशी चालवते काय माहिती. काय आता आहे ना, मजबुरी आहे. कारण आहे ना, माझा नवरा नव्हता घरी, त्याच्यामुळे मग यांच्यासोबत यावंच लागले. नवरावाल्या नाही, नवरावाल्या धागा काय माझा गाडीवर माझा भावरा. तर आता बघू या नगर मध्ये कशी गाडी चालवतात. नगर मध्ये पहिला गेले ना, तिथलं एक शॉप आहे चालली पाणीपुरी, मला लय आवडते. कुठं काय नाही का, त्या गल्ली ते बर्गर वगैरे भेटतात त्या गल्ली. एक नंबर आहे टेस्ट. जेव्हा पण जाते ना मी तिथेच बर्गर तर इथे भेटतं ना, पापड भाजी भेटते त्या गल्लीत. तिकडे जायचं बर्गर ते ना रासनाचं दुकान आहे तिकडं ना. द्यायचं मला नाही माहिती. कशी पाणी एक नंबर टेस्ट आहे तिथली. मला पण त्या दिवशी खूप क्रेविंग होत होती पाणी. हे आमचा फेवरेट चौक आहे ना, स्टेट बँक चौक, नगरची पेचान. हा आहे आपला स्टेट बँक. अहिल्यानगरची शान. काय नाही इकडून जायचं कोणी हा चला. इकडून काय रस्ता हा लय फुफट आहे तिकडून. किती भारी झालाय ना चौक. एकच निसर्गरम्य वातावरण. वा 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 वा. चलो. लग्नाच्या आधी लय फिरायचे बाई मी घरा आता मला कुठं जाणं व्हायना काय ना. कशी माझी पोरीला घरी सोडून आले मी. सगळं करून जावं लागतंय. तिचं खाणं तर लोकांना वाटत असेल की बाबा हिचं काय आहे, धरला कॅमेरा आणि लागली व्हिडिओ शूट करायला. पण तसं नाहीये. पोरीला मला मॅनेज करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून यावं लागत. बघितला का कशा गाडी चालू राहिल्या बाई. तो रॉंग साईडने आलाय माहिती. डेंजर गाडी चालू राहिल्या त्या फॅमिली काय करतात माझं. असं जर निगेटिव्ह बोलला ना तर खरंच ठोकू आपण एखाद्याला बरं का. तुम्हाला पुढं कसं काय ऐकू राहिलं, मी हळूच बोलू राहिले तरी. मी बहिरी नाहीये, मी जवान आहे अजून. बाबा शेवट झाले ना टोल गट हालतात आहे बाबा. अहो मी कधी हल्ले बरं, फक्त माझा हात हलते. वहिनी ढोली वहिनी ढोली. यांनी आता हेच फेमस करून ठेवलंय नुसतं ढोली वहिनी ढोली वहिनी. काय बाई यांना माझी तब्येतच खपाना. वहिनी आपल्या दोघीचे सेम टप्प्यात आहे. हा थोडीफार पण तुमची जास्त आहे. वजन किती आहे वजन? माझा 47 होतं बरं. वजन डिपेंड ऑन आपल्या हाईट वर असतं बरं का. तिथं काय तुमचं किती? माझं आता 57 किलो. 57 म्हणजे किती? 57 इंग्लिश 57 मग 10 किलोचा फरक आहे म्हणे आपली तब्येत सेम काही पण. 10 किलो. माझं 47. मग कशाची वहिनी ढोली? वहिनी काय ढोली नाही. वहिनी वाढली. मी तर म्हणलं नको लिफ्ट नाही बाबा, चला आपलं पाय पाय जाऊ. तेवढंच वहिनी पातळ होत्या. बघितलं का मला वहिनी फर्स्ट फ्लोर आहे. सेकंड फ्लोअर. त्याने हिल नाही घातली ना. हिल नाही घातल्यावर काही टेन्शन नाही.
आता आम्ही आलोय साडीच्या दुकानात. वाव रेडी कशी आहे लाईट चांगला होता. खडे निघत असते त्यात आपल्या मशीन वॉश मग हाताने धुवायची. थोडं कष्ट नको का हाताला? यांना नकोच कष्ट. आता मी आले साडीच्या दुकानात. मला हाच फ्लोर आवडतोय तर साड्या भारी भेटतात. गर्दी किती गर्दी आहे. तर चला बघूया कोणती साडी घ्यायची. मग ब्लॅक मध्ये बघायची का डिझायनर? ब्लॅक न डिझायनर रेंज काय चालली? आवडण्यावर विषय बघू आता. मी तर मागच्या वेळी तसंच झालं 2000ची. आधी साडी बघितली कोणती घ्यायची. बरं चला ते कोणती घ्यायची दाखवते तुम्हाला. कशी साडी घ्यायची. आता लय अवघड आहे. आम्हाला आतमध्ये शूटिंग नाही घेऊन दिली. आम्ही आता चप्पल घेतली. वहिनी निघल्यात आता साडी घेऊन. मला साडी मी बघत होते पण मला तिथं लय वेळ झाला. मी तिथं चॉईस करत होते साडी. पण आता काय करते तुम्हाला घरी गेल्यावर साडी दाखवते की मी साडी कशी घेतली. आय एम सो सॉरी. त्यांना व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं म्हणून मी तिथं साडी तुम्हाला नाही दाखवली. साडी मी घरी गेल्यावर दाखवली. तर आता बघूया. आता बिल करूया. अजून जायचंय आम्हाला. कापड बाजारात जाऊया. चला स्टेट येऊन संध्याकाळी. हा कुठे रिसिव्ह देतील ना पुढे. कुठे साडी 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 घेतली. निघतोय आम्ही कापड बाजार. आता खायची मस्त पाणीपुरी. डन साडी घेतली. आता आम्ही चाललोय घरी नाही पाणीपुरी खायला. हा पाणीपुरी मी आताच सांगितलं. हा बाई अजून तिचं करायचंय. तिची शॉपिंग करायची अजून. चलो चला आता निघतो आम्ही. आता मी चालवते गाडी. वहिनीला काही गाडी येत नाही. आता शॉपिंग झाली आहे. साडी घ्यायलाच आम्हाला 1 तास लागला. लय अवघड आहे बाई बायकांचं. तर चला स्टेट येऊन व्हिडिओ में बने रहो. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आलोय आताच कापड बाजारामध्ये. गाडी लावली. पार्किंगला जागा भेटत नव्हती. घड्याळाच्या दुकानासमोर लावली गाडी. आता आम्ही चाललोय पाणीपुरी खायला. वहिनी लय भारी वाटतंय. एकदम भारी भारी ड्रेस येतो. असं मन मोडो और सीधा चलो. चलो इकडं तिकडं बघायचंच नाही. लय भारी भारी ड्रेस आहेत. इकडे तर पापड भाजी भेटते. आता आलोय आम्ही पाणीपुरी खायला. यावंच नाही बाई कापड बाजारामध्ये. चोरी पाणीपुरी. सॉरी काय घ्यायचं तुम्ही सांगा. आता तुम्हाला जास्त माहिती आहे ना. तुम्हाला असं वाटतंय ना घसा वल्ला करावा जरा. ओली पाणीपुरी चटपटा. खूप कष्ट असतात बाई कोणताही बिझनेस करायचा म्हणजे. शेवपुरी मध्ये दही ऍसिडिटी व्हायची. आता बसलोय खायला. मला खूप म्हणजे भूक लागली. वहिनी म्हटल्या आधी पाणीपुरी खायची मग बाकीची कामं करायची. आता पाणीपुरी खाऊन झाली का मग कुठे जायचं वहिनी आपल्याला? बरंच काही घ्यायचंय आपल्याला. बरंच सामान घ्यायचंय. त्यात तब्येत बी नीट नाही. अजून माझा घसा बरा झाला नाही. स्पेशलिस्टकडे जायचंय मला. तुम्ही दिली ना कचोरी. अजून काय शेवपुरी मसाला पुरी ना. तुम्हाला काय पाहिजे? मसाला पुरी आणि कचोरी. मला घशामुळे बोलली पाहिजे खायचं मागं. आणि बघा तर मागवते. आवडेल लगेच मागवून दुसरी आहे का नाही. आवडेल आधी त्याच्यावर. रगडा कचोरी आहे. वाव बघूनच तोंडाला पाणी आलंय. ताली मसाला पुरी शेवपुरी मसाला पुरी लय क्वालिटी पाहिजे. मस्त लागू राहिले.
वहिनीला एवढंच पाहिजे नाही तर चटपटा चटपटा यांना पण तेच पाहिजे ना बस बस जाऊ निघले असं मला म्हणे मला भूक लागली मला पाणी भूक लागली थोडीशी क्वालिटी पाणीपुरी गोलगप्पा लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे ऐसे तो नहीं होता है ऐसे तो नहीं होता किती छान छान आहे असं वाटतंय सगळ्या नेलपेंट घरी घेऊन जावं वहिनी पाणीपुरी खाऊन झाली म्हणलं आता जाता जाता थोडंसं काहीतरी शॉपिंग करावा वहिनी हे नेलपेंट लय भारी वाटते हे नेलपेंट घ्या हिरवी हा एक नंबर वाटते ग्रीन आता एवढ्या वस्तू घेतल्यात आम्ही क्लचर रबर बँड पिना कलर कसा आहे तिचा तर चला अजून भरपूर काही घ्यायचंय व्हिडिओ पूर्ण बघा मजा येईल आणि ती बी मस्त राणी कलर मध्ये घेतली पैठणीच सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे पण पैठणीच नव्हती म्हटलं चला आता हे पण हाऊस करून घ्या मला काठपदर साड्यांचा याच्यामुळं कंटाळा येतो कारण त्यांना ते पिन पदर करायला खूप वेळ लागतो त्यामुळं मग मी नको म्हटलं आणि बाई अजून संक्रांतीच्या बांगड्या भरायच्या कुठे जीन्स बघूया चला छान छान कानातले घेतले आता झाली आहे फायनली आणि मी चालली आता घरी आणि आता डोकी चालली डोकीला रडायला लागली म्हणून मी चालली एकदम घाई गडबडीत घेतात चटपटा खात होते ते पण अर्धा आतुरा सोडणार आहे आणि आता मी चालली घरी वहिनी थांबणार आहे तिथं आजू येणार आहे त्यामुळे वहिनी काही घरी येणार नाहीये आणि आता हा ब्लॉग मी इथंच संपवते भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये सी यू आणि सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी मकर संक्रांत इंग्लिश मध्ये बोलले का वहिनी मी जास्त पुणेरी भाषा मारू राहिला त्या नगरकर सोडून हॅपी मकर संक्रांत हा लय भारी लागतंय ना हे मुंबईची स्टाईल आहे बरं का लय भारी चटपटा लय भारी वाटलं सांगितलं त्यांना संपला म्हणून आता काय बोलू राहिलं बाय